माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 12. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करते व प्रारंभ करते. भाग 36. गुरुजनांचे महात्म्य वर्णन. पिता हाच सर्वात उत्तम बंधू असे नैगम मी स्मृतीत सांगितले. माता म्हणजे सर्वात श्रेष्ठ गुरु. सक्का भाऊ वडीलधारे हे त्यानंतर गुरु मानले गेले. सर्व गुरूंना द्वादशी, अमावस्या, संक्रांत यावेळी मणिमुक्तता वस्त्र, अयन काळी, विषुवाधिनी चंद्र सूर्य ग्रहणात अपर पक्षात भोजन कुवतीनुसार द्यावे. खालील मंत्र म्हणून त्यांचे पाय पडावे. असे केल्यानेच सर्व तीर्थयात्रांचे फळ प्राप्त होते. तो मंत्र कोणता? ऐका. स्वर्गापवर्गात प्रदवे क मान्यम ब्रह्मा स्वरूपम पितरम नमामि. यतो जगत्पश्याति चारुरूपं त्वं तपयामि सलीलैस्तिल लययुत्ते. पितरो जनयेतीह पितनः पालयन्ति वः. पितरो ब्रह्मरूपा हि तेभ्यो नित्यं मनोगमाः. म्हणजे काय? तर स्वर्ग मोक्ष प्रदान करणाऱ्या आद्य ब्रह्मरूपी पित्यास मी नमस्कार करतो. ज्यांनी सुंदर जग दिसते त्या समितीयुक्त पाणी देऊन तृप्त करतो. या संसारात उत्पन्न करणारे पितर असून तेच पालनही करतात. म्हणून त्या ब्रह्मस्वरूपास मी नित्य नमस्कार करतो. यस्माद्विजयते लोकः तस्माद्धर्म प्रवर्तते. नमस्तुभ्यं पितः शाश्वत ब्रह्मारूप नमस्तुते. ज्याच्यामुळे लोक विजयी धार्मिक होतात त्या ब्रह्मासारख्या पित्या आपणास नमस्कार असो. आपल्या कुशीरूपी विवरात ठेवून माझे संरक्षण करणाऱ्या, खूप कष्टांनी मला पूर्वी स्वतःच्या उदरात धारण केलेल्या विश्वातील सर्व तीर्थे जेथे एकवटली आहे अशा आईस नमस्कार. यश देणारी विद्या ज्याचा प्रसाद आहे त्या शिवरूपी गुरु आपणास मी संसारातून तारून नेण्याबद्दल शेकडो नमस्कार करतो. वेदांगाची जेथे निर्मिती झाली सर्व प्राणिमित्रांचा पाय असलेल्या माझ्या पूर्वजांनो तुम्हाला नमस्कार असो. सर्व जगातील पवित्र परमपावन विष्णुरूप विद्वानांनो आपणास मी प्रणाम करतो. भाग 37. देवालय निर्माण करण्याचे वर्णन. देवालय प्रमाणबद्ध बांधले नसेल तर कनिष्ठ असते. 25 हात आकाराचे देवालय उत्तम, 32 हाती सर्वोत्तम. चतुष्कोणी महान असते, अष्टकोणी नसावे. पूर्वद्वारी चौकोनी समभुज असावीत. नवे देऊळ बांधण्यासाठी पडलेल्या जीर्ण देवालयाचा जीर्णोद्धार केल्यास तो दुप्पट फलदायी ठरतो. विष्णू, ज्योतिर्लिंग, सूर्य, ब्रह्मा, दुर्गादेवी यांची मंदिरे उभारा. वर्षा, शरद, ग्रीष्म या ऋतूत पाण्यात स्थिर राहून त्यांची आराधना करावी. त्यामुळे वडिलांच्या पूर्वीची 20 कुळे, आईची पूर्वीची 20, पत्नीची 5, तिच्या आईवडिलांची 5-5 कुळे, गुरूंची, मातृपितृ अशी 5-5, आचार्यांनी 2, 10, राजाची 10, एवढ्या 100 कुळाचा तो स्वतःचा उद्धार करतो. असा शतलेख आहे. पाण्याखेरीज व्यवहार नाहीत, त्यामुळे पाणी व प्रसाद यावर उपजीविका करू नये. कशाही स्थितीतले शिवलिंग हलवू नये. देवालयासमोर कमळयुक्त पुष्करणी बनवावी. तेथे वाईट झाडे झुडपे लावू नये. देवालयाचे दार कोपऱ्यात वा दक्षिण दिशेस नसावे, तर ते मध्यांवर, उत्तरेस, दक्षिण पूर्वेस 12 हात प्रमाणाचे करावे. अध्याय 38. यज्ञातील होम आहुतीच्या संख्यांचे वर्णन. यज्ञ करण्यापूर्वी त्याचे मान म्हणजे किती मोठा यज्ञ करायचा ते ठरवावे. 50 मान, शतमान, शस्त्रमान, अयुतमान, लक्षमान, कोटीमान, त्याहीपेक्षा जास्त मोठा विभव म्हणजे अशक्य मानलेला यज्ञ राजाने करू नये. या लोकात आपण जी कामे करतो ती नीट होत नाहीत. त्यासाठी नेहमी ग्रहांची शांती पुष्टी होमाने श्रद्धेने करावे. आपणास जमेल त्या मानाने होम करा. राजाने लक्ष होम, कोटी होम, सामान्याचे शतहोम, ग्रहांसाठी लक्ष होम, कलियुगात कोटी होम करावयास हवेत. दुरस्थाने निधी होमने अभिचार होम युग्म साध्य करू नये. लक्ष होमात 7 ताल, कोटी होमात 20 ताल, 21 दिवसात आहुती असाव्या.
सुरुवातीस 3,000, द्वितीय 60,000, तृतीय सहस्र सांगितले आहे. ग्रहसाध्य विधीसाठी 5 दिवसाच्या यज्ञ समारंभास बुधास पहिल्या दिवशी 1,000 होती, दुसऱ्या दिवशी 2,000, तिसऱ्या 1,000, चौथ्यास गुणसहस्र, उरलेल्या 5व्या दिवशी आहुती द्या. नवाहत लक्ष तिथ्यंत कोटी होमात रोज 100 आहुती द्यावे. देवतांच्या आव्हान स्थापना होमामध्ये नेहमी पहिल्या दिवशी देवतांच्या आव्हान स्थापना करून दुसऱ्या दिवशी आणि नंतर बळी द्यावे. अखेरीस देवतांचे विसर्जन करावे. शास्त्रोक्त वेळी बळी द्यावा, इतर वेळी बळी दिल्यास यज्ञाचे फळ मिळत नाही. भाग 39. यज्ञकुंडावर करावयाच्या संस्कारांचे वर्णन. शास्त्रानुसार कुंड संस्कार कसे करावे ते सूतवर्षी सांगू लागले. कोणत्याही कुंडावर संस्कार केल्याखेरीज त्यात यज्ञ करू नये. संस्कारांचे प्रकार 18. मोजपट्टीने यज्ञस्थानाची मापन करून कुशदर्भांनी पाणी शिंपडावे. त्यानंतर त्रिसूत्रीकरण करून वृत्तसूत्र बांधावे. योग्य वेळी अग्नी पेटवून नारसिंह मंत्र म्हणावा. कुंडामध्ये जिव्हा कल्पून त्यात अग्नी प्रज्वलित करावा. नदी, पर्वत, शाला यामधील अग्नी या स्त्रीने आणलेला अग्नी वर्ज्य होय. प्रथम विधीपूर्वक अग्नी घ्यावा, त्याचे 3 भाग करावे. हे भाग आपल्या पुढ्यात घेऊन त्यावर वैनी बीज, शिवबीज शिंपडावे. वागेश्वरी देवीचे ध्यान करून त्यास वारा घालावा. अग्नी नीट फुलवावा. कालबीजासह अग्नी योनीच्या ईशान्य भागी ठेवा. नंतर देवदेवीस आचमनास पाणी द्यावे. हे पितृ पिंगळ दहर कर असे 5दा अग्निपूजनाचा मंत्र म्हणून स्वाहा स्वाहा अशी आज्ञा द्यावी. जेव्हा 3 प्रकारचे असतात. तुपाच्या होमात हिरण्या, त्रिमध्यवक्त होमात कर्णिका हवन करावे. रक्त होमात शुद्ध दूध, नैपिक होमात प्रभा, पुण्य होमात प्रभू रूपा बहुरूपा बील, जीप, कृष्णा होमात अन्न खीर, इक्षु होमात पद्मरागा, सुवर्णा होमात लोहिता, श्वेतामध्ये बेलाची पाने, धूमितीत तीळ काष्ट होमात करायला सांगते. पितृहोमात लोमिताशा मनसजवा असून या समिधांच्या होमामध्ये वैश्वानर असतो. नेत्र कर्ण होमात व्याधी, नाशिकेत मनस्ताप, मस्तकात मार्ग असतो. गुह्यस्थानी विपत्ती अशा प्रकारे जिव्हा भाग असतो. इंद्रकोष्ठ मस्तक असून ते ईशान्य आग्नेय असते. तत्काळ 2 नेत्राने पद्माणू क्रमे 2 भात मध्य रुद्रातून निघालेली शेपूट अंश रूपाने मानतात. उदरात अन्न व खिरीने पुष्टी होम करून तेथे साळीची पुण्याकृती द्यावी. अब्जाधिकांची आहुती डावा कर्ण नेत्रस्थानी द्यावी. उजवा कर्ण नेत्रस्थानी ऊस हवन करावा. डावा पाय हाताचे स्थानी हवन करणे योग्य होय. चंदन, अगरू, कापूर, पाटला, युथिका तुल्य पावकसूत हे गंध सुंदर महान अशा उदय करतात. प्रदक्षिणा कल्प टाकणारी छत्राक्षबिला अग्नीच्या शिखर यजमानास शुभ फल देणाऱ्या होत. त्या राज्यासाठी शुभ होत. वृत्त छिन्न झालेली शिखा मृत्यू धन क्षय करते. त्यासाठी 28 आवत्या सोडून प्रायचित्त द्यावे, अन्नदान द्यावे. मूलद्वारा तूप 25 वेळा हवन करावे. महास्नान करून तिन्ही त्रिकाळ हरीचे पूजन करावे. भाग 40. विविध मंडळाची निर्मिती. मंडळापूर्वी सिद्धी प्राप्त होतात, त्यामुळेच मंडळाची रचना व्यवस्थितपणे करावी. कमळ म्हणजे देवांचे स्थान. आसन असल्याने कमळाखेरीज देवपूजा करू नये. कमळास केलेल्या पूजेपेक्षा 10 पट फल मंडळामध्ये मिळते. रजसाध्य असले तर 100 पट, वंदनासहित 300 पट, रजोष्टकाने 1000 पट फळ मिळते. षोडश रजाने बिंब केले तर ते शत अनंत फल देणारे असतात. यंत्र, मणी, शाळीग्राम, प्रतिमा यात विशिष्ट रूपाने गुण असतात. महालय, महायोनी, रक्तलिंग यामध्येही अधिक गुण असतो. चतुर्रस, नवयु होसून, क्रौंच, घ्राण, कामबीज, वज्रनाभ, गजाव्यय अशा प्रकारचे पारिजात, चंद्रबिंब, सूर्यकांत, शकर, शतपत्र, सहस्रधार, नाभ, मुष्टिक, पंचाब्ज, मेहनाक, कामकाज, पुष्कर, अष्टस्रा, श्रीबिंब, षटस्र, वस अशा प्रकारचे 45 वैष्णव याग करतात. शक्ताच्या कामपक्षात पंचसिंहासन मान असते. ध्यानाचलात, मणिमुक्ताचलात मेरुपृष्ठ होय. अन्नदान तिलाचलात शतपत्र असतात. राजसूय यज्ञात, सोमयागात हरिवल्लभ, प्रतिष्ठा यागात सुभद्र असतात. घटनास्थापनेत गजावह, तुरगासन, अयुत होमात चतुस्चक्र असते. अशा तऱ्हेने ज्या यज्ञासाठी जे बिंब सांगितले तेच योजावे, नाही तर दोष अधोगतीच भेटतात. चतुष्का वेदी 2 हात असावे.
उंची 4 वा 6 अंगुळी असावी. नवयुहात उंची 6 अंगुळी नसावी. क्रौंच प्राण विधी सूर्यास्त वृष्टिहस्त सारखे मध्यभाग उचलले खाली केलेले असावे. अनिष्ट 3 अंगुळी जास्त असावी. 2-3 या क्रमाने उंचवटे लहान असं करावे. पारिजात चंद्रबिंब सूर्यकांत शेखर ग्रहपृष्ठी होमात गावाबाहेरच्या साधनेस वेदिका चक्र वापरावे. वेदीस निशारण गाईच्या चरणाने लेप द्यावा. सुवर्णरत्नाने परिपूर्ण पाणी कुश दर्भ आणि शिंपडून ती स्वच्छ करावी. केशर निस्तेज गाई कपिला धेनू गाईच्या द्यावे. जाड गाईचे पाणी नेहमी वर्ज करावे. तिलक संविधानखेरीज करू नये. मंडळ सूत्र यन करू नये. बाहेरच्या मधील समिधा हातभर लांब राखेप्रमाणे मृदू असाव्या. वैष्णव यागातील किलक स्राज सोन्यासारखे पिवळे तांबे घालून बनवावे. गणनायकात सैश खोल ग्रह शांतीस काशाचे शोरशात अर्क हस्तात नेहमीयुक्त असे हवे. या ठिकाणी मध्य पर्व समाप्त झाला आहे भाग. आता पुढील भाग आपण प्रतिसर्ग पर्व भाग 41 सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुगातील राजांचे वर्णन बघूया. हरये नमः. हरे नमः. पुराणां सरसहस्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.